मित्रांनो, काय सेमी होता. तोंडावरती निकाल घेतला गाडीनं असं वाटतंय. परंतु निकाल जो आहे तो अजूनही पेंडिंगला ठेवण्यात आलेला आहे. आता निकाल पेंडिंगला ठेवण्यात का आला आहे? कारण की राजा आणि सुंदरची गाडी जी आहे ती फाटीमध्ये घुसलेली होती. चाक दिसतंय त्या फाटीमध्ये. परंतु आता चेक करायचं चालू आहे की राजाचा पाय जो आहे तो त्या फाटीमध्ये गेलाय की काय. अजून निकाल पेंडिंग आहे. परंतु बाजी जी आहे ती एम एम नाना यांच्या राजानेच मारलेली आहे. आणि सुंदर 11 समाजसेवक संतोष तोडकर यांच्याच म्हणजे त्या सुंदरने आणि राजाने बाजी मारलेली दिसते असं वाटतंय. परंतु जर निकाल ड्रोनने जर चेक केला, व्यवस्थित चेक केला, तर मग निकाल जो आहे तो बकासूरच्या गाडीला मिळू शकतो. परंतु मला नाही वाटत की निकाल जो आहे तो बकासूरच्या गाडीला जाईल म्हणून. कारण की थोडंसं काय झालं आहे तुम्हाला माहितीच आहे. गाडी खालून जरा थोडीशी लेट सुटली आणि ही गाडी शेवटी बघा, पराभव झाले की कारणं देऊन काही उपयोग नसतो. तुम्ही बैल चांगली पळतात, ड्रायव्हर चांगला असतो, कधी कधी नशीब कधी कधी साथ देत नाही. आणि मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं होतं की दोन्ही गाड्या आपल्या आहेत, चारही नंदी आपल्या आहेत. कोणी जिंकू द्या, चांगल्या कमेंट करा, हारले तरी काय नाही. आता कोणी लोक म्हणतील की फाट्या अशा होत्या, फाट्या तशा काही नाही, काही नाही हो का. शेवटी पळणारा बैल कुठून कसाही पळू शकतो. आणि शेवटी राहिला विषय तो जिंकण्याचा. ही गाडी एकत्र आली यातच आनंद आहे सगळ्या महाराष्ट्राला. आणि खूप चांगली गाडी पळाली आणि बकासूरसुद्धा काही कमी नाही पडला. राजा जीव तोडून पळाला, सगळ्याला माहिती आहे राजा पळतोच. पण ते शेवटी हो का, माझं एक म्हणणं आहे, ही गाडी एकत्र यावी. ती गाडी एकत्र आणायचा प्रयत्न केला, पूर्णपणे केला. माझ्यातून मी 100% दिलं. शेवटी ही गाडी पळाली नाही पळाली हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एक चांगली गाडी पळाली, डोळ्याचं पारणं फेडणारी गाडी पळाली. आणि तसं म्हणायला गेलं तर ही चारही नंदी आपले होते. बकासूर आपला, राजा एम आपला, सुंदर आपला. काय गाडी पण काय फाईट बघितली, काय गाडी सुटली, प्रचंड गाडीनं ओव्हरटॅक बकासूरच्या चांगला केला. परंतु शेवटी थोडंसं अंतर कमी होतं. नाहीतर काय होतं, अंतर जर जास्त असतं तर कदाचित निकाल जो आहे तो वेगळा असता. परंतु असं खूप छान गाडी पळाली. आणि कौतुकाची थाप सुंदर 11 आणि नाना यांच्या राजाचं कौतुक करतोय, बकासूरचं सुद्धा कौतुक करतोय. मित्रांनो, खेळ आहे, खेळामध्ये चुरशीच्या लढती ज्या आहेत ते होतात. बकासूरला प्रतिस्पर्धी चांगला लागतो, त्यावेळेस बकासूर पळत नाही. आणि ही बकासूरला माहीत आहे ही आपलीच नंद आहे. बकासूर दोघांच्या सोबतसुद्धा पळाला आहे. जाऊ द्या, शेवटी चांगली गाडी आहे, ही सुद्धा चांगलीच गाडी आहे. निकाल अजूनही पेंडिंग आहे. बघूया कशा पद्धतीनं निकाल जो आहे देण्यात येतो. तर मला तर वाटते निकाल जो आहे तो नाना यांच्या राजाने आणि सुंदरनेच घेतला आहे. परंतु गाडी ज्यावेळेस खालून सुटताना गाडीचं चाक जे आहे ते फाटीमध्ये घुसलेलं आहे. नानांच्या राजाच्या गाडीचं म्हणजे राजा जरा तो चाक जे आहे त्या राजा ज्या बाजूनं पळत डाव्या खांदी, ते चाक जे आहे ते फाटीत घुसलं. परंतु निकाल जो आहे तो आता चेक कशामध्ये करतायत की जेणेकरून राजाचा जो पाय आहे तो फाटीमध्ये तर घुसला तर नाही ना. जर फाटीमध्ये जर घुसला असेल तर कदाचित गाडीचा निकाल जो आहे तो बदलण्यात येईल. परंतु मला नाही वाटत की गाडीचं चाक म्हणजे चाक घुसलं आहे, चाकाला निकाल आहे. फाटीमध्ये चाक नाही, चाकुरीमध्ये त्या चाक जर गेलं किंवा बैलाचा पाय गेला तर निकाल जो आहे तो त्याच गाडीला दिला जातो. जर चाकुरीतून बाहेर बैलाचा पाय किंवा चाक जर गेला असेल तर निकाल जो आहे तो बदलण्यात येतो. परंतु स्पष्ट दिसतंय चाक फक्त फाटीमध्ये गेलेला आहे आणि पाय जो आहे तो सुद्धा फाटीमध्येच म्हणजे त्या चाकुरीत आहे, फाटीमध्ये गेलेला नाही आहे. त्याच्यामुळे निकाल जो आहे तो मला असं वाटतंय की राजाने सुंदरनच घेतला आहे. तरीही निकाल नीट चेक करणार, दोन्ही अँगल बघणार, ड्रोन बघणार. त्या ठिकाणी एखाद्याचा ड्रोन जर असेल त्या ड्रोनवरती खाली झूम करणार आणि व्यवस्थित निकाल देणार. आणि हा निकाल जो आहे तो सगळे सेमी पळून आल्यानंतर दिला जाणार आहे. कुठेही जाऊ नका. एक चांगली लढत झाली आणि चारही नंदी आपले पळाले. ड्रायव्हर मला कमेंट्स एक आलेले बघा, अतिशय अनुभवी व्यक्ती आहे तो. माझ्या जुन्या चॅनलवरती मी सेमी टाकलेले आहे, सेमीत कुठल्या बैल पाळणार आहे. या नवीन चॅनलवरती मी टाकतोय की कारण का एकानं कमेंट टाकली की ड्रायव्हर खूप चालाक आहे, तो बारीक ड्रायव्हर सगळ्या महाराष्ट्राला मात्र एक अनुभवी ड्रायव्हर आहे. आणि चांगल्या गाड्या मारायची धमक त्या बारीक ड्रायव्हरमध्ये आहेत.
आणि शेवटी का गाडी मारायचा विषय नव्हता, सगळे नंदी आपले होते, कुणीही गाजावाजा करू नका.